श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, एका दिवसात तुम्ही 10 ते 12 ब्लाऊज शिवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर कशा पद्धतीने कटिंग केली तर तुम्ही शिवू शकता हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा, तुम्हाला युजफुल होणार आहे. तर बघा, एकावरती एक असे मी 4 ठेवलेले आहेत. एकाच कस्टमरचे आहेत ब्लाऊज आणि एकावरती एक असे 4 अस्तर ठेवून घेतलेले आहेत. तर गळा जर तुम्हाला वेगळा करायचा असेल डिझाईनचा तर गळ्याच्या साईडनी कटिंग करायचं नाही, जर तसा पेपर पॅटर्न ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचं. तर बघा, मी अशा पद्धतीने व्यवस्थित कुठेही गुढी न येऊ नये अशा पद्धतीने बघा मी एकावरती एक असे 4 अस्तर ठेवून घेतलेले आहे. तर कमी वेळेमध्ये आपण अशा पद्धतीने कटिंग करू शकतो भरपूर असे ब्लाऊज आणि वेळेची बचत करू शकतो. तर बघा, सगळ्याकडनं साईडनी चेक करायचं आपल्याला अगोदर आणि मग नंतरच पेपर पॅटर्नवरती ठेवायचं. तर हा पेपर पॅटर्न आहे 36 साईजचा. तर 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. एकाच कस्टमरचे आहेत म्हणून मी अशा पद्धतीने, आणि डिझाईन करायची नव्हती त्यांना, फक्त साधाच गोल गळा करायचा होता म्हणून मग मी हे अशाच पद्धतीने पेपर पॅटर्न जसा तसा ठेवून आपण असा खडूनी आखून घ्यायचा आहे. खडूनी आखून घेते वेळेस पण बघा एकदम पेपरला चिटकून आखून घ्यायचं आहे. थोडीही मोठी रेष येऊ देऊ नका, कारण मग कपडा आणखीन थोडासा वाढला ना 1-2 रेषेने तर मग चुने येण्याची शक्यता असते ब्लाऊजला. त्याच्यासाठी थोडंसं असं चिटकूनच जवळूनच घ्यायचं आपल्याला. अशा पद्धतीने खडू आखून घ्यायचा आहे आणि मग नंतर कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अगोदर सुरुवातीला तुम्ही पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवायचा, म्हणजे ऐन वेळेस तुम्हाला कमी वेळेमध्ये पटकन ब्लाऊज कटिंग करून शिवता येईल. तर दिवसाला अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला तर दिवसाला तुम्ही किमान 6 ते 7 तरी किमान तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. ही पद्धत जर तुम्ही वापरलीत तर खूप युजफुल आहे हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा. जर तुम्ही नवीन असाल तर असं कपडा सरकू नये म्हणून अशा पद्धतीने पिन लावून घ्या सगळीकडे आणि मग नंतर कटिंग करून घ्या. कारण जर नवीन असाल तर ते कपडा इकडे तिकडे सरकून जाईल तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर, आणि मग नंतर असं तुम्ही सारखं कटिंग केल्यानंतर मग तुम्हाला सराव पडेल. पिन लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि तुमच्या कातरची धार खूप व्यवस्थित असायला पाहिजे, तरच एकदाच असं कटिंग होते व्यवस्थित. तर बघा, अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी बाही नंतर कटिंग करून घेणार आहे. एकाची फक्त फुगा बाही आहे आणि बाकीचे सगळे छोटेच बाही आहेत. मग ते बाहीचा नंतर माप टाकून अस्तरवरतीच माप टाकून कटिंग करून घेणार आहे. तर ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर मैत्रिणींनो, एक दिवसाला भरपूर सारे असे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता आणि वेळेची बचत पण करू शकता. आणि अशा पद्धतीने जर आपण कटिंग केली तर कंटाळा पण येत नाही, आणि एक ब्लाऊज जर असा घेऊन कटिंग केला तर मग खूप वेळ पण जातो आणि कंटाळा पण येतो. त्याच्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन.